आणि विश्लेषक सर्वांचे आवडते ज्येष्ठ गुरुबंधू दत्तभक्त परायण डॉक्टर विजयभाई हिंगणे आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या गुरुभगिनी पल्लवीताई हिंगणे संतनगरी शेगाव हे करणार आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी विना विलंब आपल्या कार्याला सुरुवात करावी. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. सद्गुरु महाराज की जय. त्रिशूळसया माये की जय. आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त. तर बघा, सर्व संत श्रेष्ठ गुरुवर्य मंडळी, आदरणीय मेंढे मामा, तसेच आदरणीय ताराचंद महाराज, तसेच आजचा जो सत्संग घेतलेला आहे ते आदरणीय आमचे धोंडूपंत ठाकरे, तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू तथा गुरुभगिनींना आमचा आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. बघा, आताच मामाने सांगितलं संत नगरी शेगाव. खरोखर आज योगायोग असा म्हणावा लागेल की सकाळीच आपला सार विचार ग्रंथामध्ये दत्त महाराजांचं अवतरण हा विषय झालेला आहे. दत्त महाराज अवतरित होऊन जीवाला बोध करून राहिलेले आहेत. त्यानंतर आज पंढरपूर येथे गेलेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन सुद्धा आज झालेलं आहे. आणि त्यानंतर आजचा जो सत्संग आहे तो सुद्धा जीवाला बोध करण्यासाठी षडरिपूपासून सावध कसं असलं पाहिजे, कसं आपण षडरिपूपासून दूर राहू शकतो याच्या विषयीचं विस्तृत आणि अगदी शांत आणि मंजूळ वाणीमध्ये, साध्या भाषेमध्ये, परंतु जीवापर्यंत पोहोचणारं, हृदयापर्यंत पोहोचणारं असं आपण आता सत्संग ऐकलेला आहे. आणि आज जो आपण हा आनंद प्रबोध ग्रंथ आहे त्याचा जो अध्याय आहे तो बहुतांश आपला जो सत्संग झालेला आहे याच्यावरच आधारित आहे. आणि म्हणून माझा विषय जो आहे हा एकदम सोपा करून दिलेला आहे धोंडूपंत ठाकरे बापू यांनी. म्हणून त्यांना कोटी कोटी नमन करतो आणि सर्वांना आनंद देवदत्त करतो. आणि आजच्या या आनंद प्रबोध ग्रंथाचा 11वा अध्यायाला आपण सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्तिः द्वन्द्वातीतं गगनतदृशतं तद्मश्चादिलक्षणम् एकं नित्यं निर्वचनं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तं नमामि. नित्यशुद्ध निराभास निराकारं च निरञ्जनं नित्यबोध सचितानन्दं श्री गुरुब्रह्मा नमामि. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्ये मोक्षमूलं च गुरुकृपा. सद्गुरु महाराज की जय. त्रिशूळसया माये की जय. आनंद चिंतनं श्री गुरुदेव दत्त. आनंद नाम प्रबोध ग्रंथ अध्याय 11वा. आनंदाय नमो नमः, अविनाशाय नमो नमः, परात्पराय नमो नमः, दत्तात्रयाय नमो नमः, अजरांबराय नमो नमः. आनंदाय नमो नमः. त्या आनंदास, त्या मूळ मालकास माझं नमन असो. त्या अविनाशी जो आहे, परात्पर जो आहे, असं त्यांना दत्तात्रय महाराजांना, अजरांबर जो आहे अशा सद्गुरूंना माझा नमन असो. शिष्य बोले सद्गुरुसी, मागे सांगितले आम्हासी, 4 दोष होती जीवासी, ते कैसे शुद्ध होतील. तर बघा, शिष्य
ला सांगून राहिलेले आहेत सद्गुरू महाराज, की मागे तुम्हाला सांगितलं म्हणतात मागच्या अध्यायामध्ये, की जीवाला 4 प्रकारचे दोष लागलेले आहेत. आणि ते दोष जोपर्यंत जीव काढत नाही तोपर्यंत जीव शुद्ध कसा होईल याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करून राहिलेले आहे. 5 नामाने जाण मज झाले असे ज्ञान, सगळे त्रिभुवन एकरूपी दिसती. तर वेगवेगळ्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की आतापर्यंत आपल्याला भक्ताला गुरुने 5 नाम आपल्याला सांगितलेले आहेत. शिष्यरायाला उद्धरून नेण्यासाठी हे 5 नाम हे इथे आपल्याला सांगितलेले आहे. आणि अशा रीतीनं हे सगळे त्रिभुवन एक रूप दिसती आणि त्या सर्वांचा बोध घेऊन त्या शिष्याला हे जे त्रिभुवन जे सर्व आहे हे सर्व एकच भासू लागलं. अशा रीतीनं इथपर्यंत त्यांना ज्ञान बोध झालेला आहे. शब्दे ज्ञान करुण दिसती एक रूपी जाण, याची पूर्ण ओळखन करुणी दावा स्वामी हो. हो, तर आतापर्यंत जे शब्दाचं ज्ञान, शब्द रूपानं जे ज्ञान आहे हे ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता शिष्यरायाची अशी काही विनवणी आहे की हे जे आहे हे शब्दरूपी ज्ञान जे आहे याची पूर्ण ओळखून द्या म्हणतात मला. किंवा तुम्ही जे सांगितलेलं आहे की सर्वजण एकच आहे, सर्व ठिकाणी तुम्ही एकाला पहा, अद्वैत भक्ती ही त्यांनी जेव्हा सांगितलेली आहे आणि त्याचा अनुभव जर मी घेतला तर अनुभव जोपर्यंत मला होणार नाही तोपर्यंत मला त्याचा अनुभव न झाल्यामुळे मी शुद्ध कसा होईल. म्हणून तो अनुभवण्यासाठी, कारण बघा आता आपण म्हणतो की बा समजा साखर कशी लागते तर गोड लागते बा, तर गोड ही कशी आहे सांगितलं शब्दामध्ये आपल्याला की बा साखर गोड आहे. हो गोड आहे, पण ज्याला चवच माहित नाही की गोड म्हणजे नेमकं काय, त्याचा अनुभव येईल काय शब्दाने. म्हणून अनुभवून देण्यासाठी असं नाही सांगा अनुभवजन्य, असं काहीतरी सांगा की ज्याच्यामुळे मला त्याचा अनुभव येईल आणि म्हणून मी जीव हा शुद्ध होईल. शब्दे ज्ञान सोडून सांगा अनुभव खुन, ते मी शुद्ध होईन ते मज सांगा स्वामी. तर ते शुद्ध होण्यासाठी त्या अनुभवाच्या खुणा, ते अनुभवजन्य ज्ञान मला करून द्या असं शिष्य सांगून राहिलेले आहे. सद्गुरु बोलती बोल तू बोलला ते अमोल, जयाचे करुण मोल सांगतो तुझ. तर सद्गुरु सांगून राहिलेले आहेत की तू जे सांगितलं बाबा रे तू बरोबर बोलला, अनमोल असे शब्द सांगितलेले आहे. कारण अनुभवाविना सगळं थोटांग आहे. म्हणून अनुभवजन्य ज्ञान काय आहे सांगायचं तू मी विनंती केलेली आहे. हे एकदम अनमोल असं ज्ञान हे मी तुला सांगतो म्हणाले. कायिक वाचिक जाण मानसिक संगतिक पाहन, या दोषाचे निरसन मागे सांगितले. आता मागोवा घेत आहेत सद्गुरु शिष्याचा की बाबा रे याच्या आधी तुम्हाला हे सांगितलेलं आहे म्हणतात की या 4 दोष कोणत्या प्रकारचे आहेत, की जे सांगितलेले आहे की कायिक, वाचिक आणि मानसिक आणि सांगतिक. कायिक, वाचिक, मानसिक आणि सांगतिक असे जे 4 प्रकारचे दोष सांगितलेले आहे त्याचे निराकरण, निरसन
कसे काय करायचं आहे हे तुम्हाला मागच्या अध्यायी सांगितलेलं आहे, सांगून राहिले. ऐसे जे दोष करती त्याचे ते फळे भोगती, घडल्यास शुद्धता कैसी हे मी सांगतो पाही. त्याचे कळे ते फळे भोगती म्हणजे त्या दोष जर आपण काढला नाही आणि तसेच जर कर्म आपण केले तर त्याच्यानुसार जे काही फळं येतील ते फळं सुद्धा त्याला भोगावे लागतील. आणि अशा रीतीनं मी तुला सांगतो ते ऐक, की जोपर्यंत तुम्ही तो दोष काढणार नाही तोपर्यंत तुझ्या जीवाची शुद्धता होणार नाही. आणि शुद्धता होण्यासाठी हे दोष काय आहेत हे तू पुन्हा एकदा त्याचा विचार कर आणि त्याच्यानुसार तो दोष काढून टाक, असं शिष्याला गुरु सांगत आहे. सद्गुरुची शरण जाऊन पुसावे अध्यात्म ज्ञान, याच ज्ञानी करुण परज्ञान सापडे. सद्गुरूला शरण जावं लागेल त्यासाठी. आणि सद्गुरूला शरण जाऊन त्यांना अध्यात्म ज्ञान काय आहे याच्याविषयीची विचारपूस करावी लागेल. आणि याच ज्ञाने करून परज्ञान सापडे. आणि जोपर्यंत आपल्याला आपण कोण आहे हे अध्यात्म ज्ञानामध्ये माहिती आलेली आहे, आणि आपण जर आपल्यालाच माहित नसलो आपण कोण आहोत हे जर आपण खोट्या प्रतिमेसोबत आपण जुळलेलो असलो, जे नाही आहे ते मानून बसलेलो जर असलो, तर जो पर राहणारा परमात्मा आहे त्या परमात्माला आपण कसं ओळखणार? स्वतः कोण आहो हेच जर माहित नाही तर तो परमात्मा, ते परज्ञान हे आपल्याला उलगडणार नाही. आणि म्हणून आत्मज्ञान अध्यात्मज्ञान मध्ये या सर्व गोष्टी आहे, तर ते आपल्या गुरुला विचारा म्हणतात. ऐशा सद्गुरुची संगत करावी, सर्वे दोष परिसावी, ते सांगती सर्व ही विश्वाते करावे. हो, तर ऐशा सद्गुरूची संगत करावी, सर्व दोष परिसावी, म्हणजे अशा त्या सद्गुरूची संगत आपण केली पाहिजे आणि सर्व दोषाचे निराकरण आपण तिथे केलं पाहिजे. आणि असं पूर्ण विश्वामध्ये अशा रीतीनं आपण सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे चाललं पाहिजे, असं ते सांगून राहिले. सद्गुरूच्या संगतीनं होतो जीवाचे उद्धरण, मागील दोष जाण भस्म होती. हो, तर सद्गुरूच्या संगतीनं होतो जीवाचे उद्धरण. आता मागे जे काही दोष सांगितलेले आहेत ह्या दोषाचं निराकरण कसं होईल, हे माझ्यातले दोष हे भस्म कसे होतील याच्याविषयीचं ज्ञान सद्गुरू सांगतात. आणि त्याच्यानुसार संगती जी सांगितलेली आहे ही आपल्याला ती संगती त्या सद्गुरूची करावी लागेल. आणि सद्गुरूच्या संगतीनं आपल्या जीवाचं उद्धरण होईल, दोषाचं भस्म होऊन जातील. जे दोष घडले जाण यासी साक्ष से मन, तयासी लावावे वळण सद्गुरु सांगती. तर जे दोष घडून गेलेले आहेत याचा पुरावा कोण आहे? तर आपलं मन पुरावा आहे. बघा, आपल्याला वाटते की मी काही जर चुकीचं काम करून राहिलो तर कोणाला समजून राहिलं, खोटं बोलतात. खोटं बोलताना त्याला वाटते की आपल्याला, जसं ते मांजर अशी असते ना, डोळे मिटून दूध पिले दिलं वाटते सगळं जग कोणीच मला पाहून नाही राहिलं. अशा रीतीनं आपल्या हातून जेव्हा काही वाईट कर्म घडत असतात तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याला कोणी पाहून नाही राहिलं, पण त्याचं मन त्याला पाहत असते.
ते मन साक्ष असते त्यासाठी. आणि म्हणून त्या मनाला वळण आपल्याला इथे लावावं लागेल. जे काही दोष घडले ते दोष काढण्यासाठी मनाला वळण लावल्याशिवाय ते दोष निघणार नाही. आणि असं सद्गुरू सांगून राहिलेले आहे. सद्गुरु संगतीने देह होतो शुद्ध जान, जे संगती सांगती नाम, ते निशिदिन स्मरावे. हो, तर आता बघा, हे जे 4 दोष सांगितलेले होते त्याच्यामध्ये कायिक, वाचिक, मानसिक आणि सांगतिक. आता या सांगतिकचा निराकरण कसं आहे, तर आपण मागे पाहिलं होतं की सांगतिक दोष मध्ये जसं की वाल्या कोळी, सगळ्या जगात कोळी या नावानं ओळखला जातो. वाल्मिक ऋषी होता, हा तो ब्राह्मण होता, परंतु कोळ्याच्या सोबत राहिला, त्याची संगत केली आणि म्हणून आज जग त्यांना वाल्या कोळी म्हणून ओळखते. संग का रंग लग जाता है. आणि आता अशा प्रकारे ज्या ज्या संगतीनं आपल्याला दोष लागलेले आहे, मग आता करायचं काय, तो उपाय सद्गुरू सांगतात की तुम्हाला आता संगतच करावी लागेल. पण कोणाची, तर सद्गुरूची संगत करावी लागेल. आणि सद्गुरूची जर संगत केली तर देह शुद्ध होतो. म्हणून या देहाला सद्गुरूजवळ बसवावा लागेल, या देहाला तिथे लावावा लागेल. आणि तेव्हा हा संगतिक दोष हा आपला निघून जाईल. आणि जे सद्गुरू नाम देतील त्या नामानं आपल्याला त्याचं स्मरण हे नित्य नेमानं करावं लागेल. आणि सद्गुरूच्या सोबत राहून ते करावं लागेल. संगती दोषाचे निरसन, झाले शिष्यराया जाण, आता वाचाचे जाण तुझी सांगतो. त्या प्रकारे सद्गुरूंची संगत केल्यानं संगती दोषाचे निरसन होऊ शकते. जे नाम त्यांनी दिलेलं आहे त्या नामाच्या संगतीनं राहिल्यानं, बघा, संग कोणाचा, सद्गुरूचा. शरीरानं सद्गुरूच्या सोबत राहणे, नामानं त्या मनाला सद्गुरूच्या सोबत ठेवणे, त्या नामाच्या सोबत ठेवणे. आणि झाले शिष्यराया जाणं, संगती दोषाचे निरसन. आणि अशा रीतीनं तो जो संगतीचा दोष लागलेला आहे त्याचं निरसन होते म्हणतात. आता पुढे जे वाचेनं दोष लागतात ते वाचेचे दोष कसे काढायचं याच्याविषयी तुम्हाला सांगतो म्हणाले. सद्गुरु सांगती नाम, ते दृढ धरावे जाण, निशिदिनी करावे स्मरण, तया नामाचे. हो, तर सद्गुरू सांगतात ते नाम आणि दृढ धरावे जाणं, म्हणजे दृढतेनं. नाही तर मग आता चातुर्मास सुरू आहे, सकाळी प्रातःस्मरणे, आता तसं तर रोजच करायला पाहिजे, नुसतं चातुर्मासाच प्रातः काळी स्मरण करायला पाहिजे असं नाही आहे. हे फक्त इंद्रियाला वळण लावण्यासाठी 4 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. ह्या कालावधीमध्ये म्हणजे प्रातःकाळी उठायला पाहिजे, नाम घ्यायला पाहिजे. पण मग कधी घेतलं कधी सोडलं, तर म्हणून दृढतेनं म्हणजे निश्चयानं रोज त्या वेळेला उठून त्या प्रातस्मरण नामस्मरण करायला पाहिजे. आणि निशिदिनी करावे स्मरण, म्हणजे रोज नियमानं हे करायला पाहिजे त्या नामाचं स्मरण. वाचा मळू न द्यावे, अशुद्ध कोणा न बोलावे, दोष करून न घ्यावे काही झाल्या. हो, मग नामस्मरण करत असताना नाम घेऊन राहिलो आपण,
मग सकाळी नामस्मरण केलं, पूजा केली, दत्त महाराजचा आशीर्वाद घेतला आणि दिवसभर आपल्या या जिभेनं आपण दक्ष असलो पाहिजे की आपल्या या जिभेच्या द्वारे आपल्याला काय शब्द निघून राहिलेले आहे. एवढी दक्षता आपल्याला दिवसभर ठेवावी लागेल. कारण ऑलरेडी पहिलेच आपल्याला दोष लागलेला आहे वाणीचा. वाचिक दोष आपल्याला लागलेले आहेत आणि आता हे दोषाचं निराकरण करण्यासाठी आपण ज्ञान घेऊन राहिलेलं आहे. आता हे सद्गुरू जे शिष्याला सांगून राहिलेले आहेत आणि आपण किती भाग्यवान की तो संवाद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. ग्रंथकाराने लिहून ठेवलंय. कशासाठी लिहून ठेवलं? फक्त माहिती म्हणून नाही लिहून ठेवलं, तर ही माहिती आपल्याला मिळून आपल्या जीवातले दोष आपल्याला काढायचे आहे आणि आपल्याला त्या मुक्ततेकडे जायचं आहे. अशा रीतीनं वाचिक दोष जे सांगितले, जसं की शिशुपालानं, त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे की शिशुपालानं अनेक कटुवचन कृष्णासाठी वापरले, अनेक शिव्या त्यांनी तिथे दिल्या आणि 100 अपराध हे कृष्णाने माफ केले. परंतु 100च्या नंतर त्यांना सुदर्शन चक्र फिरवण्यात आलं आणि त्यांचा शिरच्छेद केला शिशुपालाचा. आता इथे बघा, थोडसे हे आध्यात्मिक जी भाषा आहे ही थोडी सांकेतिक असते की बघा, शिशुपाल म्हणजे जो काही वाईट वक्तव्य करणारा होता, कटू बोलणारा होता, याला नष्ट केलं. म्हणजेच काय केलं, याने याचं धड शिर कापून टाकलं. कशानं? सुदर्शन चक्रानं. सुदर्शन म्हणजेच स्वतःचं दर्शन, स्वदर्शन बोध केला आणि त्यांचं ज्ञान जे आहे हे आत्मिक ज्ञान त्यांना प्राप्त झालं. आणि जेव्हा त्यांनी स्वतःला ओळखलं की आपण आत्मा आहोत, आपण हे काय करून राहिलो, तेव्हा त्यांचे विचार बदलले. अशा रीतीनं हे सांकेतिक भाषेमध्ये जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये गूढ रहस्य असतं. आणि हे रहस्य जर आपण समजून घेतले, नुसतं गोष्ट नाही आहे, महाभारतातली गोष्ट झाली आणि कृष्णानं सांगितली गीता अर्जुनाला, आपल्यासाठी काय घेणं देणं नाही. हा बोध आपल्याला दत्त महाराजांनी आपल्याला पोथीत काय सांगितला? स्वयं दत्त महाराज आपल्याला सांगून राहिलेले आहे. कारण की जीवाचा हित कशामध्ये आहे, हे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. म्हणून जो वाचिक दोष म्हणजे जे आपल्या मुखातून असे कटुवचन, क्रोधाच्या वशीभूत होऊन किंवा अपेक्षांच्या वशीभूत होऊन, अपेक्षा पूर्ण न झाल्यास किंवा अहंकाराच्या वशीभूत होऊन जे आपल्या वाचेतून असे शब्द निघतात की ज्यानं दुसऱ्याचं मन दुखते. शब्द हे शस्त्र आहेत म्हणतात. शब्द हे शस्त्र आहेत, ते जपून वापरा. त्या शब्दानं म्हणजे म्हणतात की मारल्याचा घाव एकदा माणूस विसरून जाईल, पण त्या शब्दाचा केलेला घाव रक्तरंजित करून टाकतो. हृदयाच्या ठिकाणी ते शब्द लागतात आणि अशा रीतीनं त्या समोरच्या जीवाला किती दुःख होते. आणि तो दोष हा आपल्याला लागतो. आणि अशा रीतीनं आपल्या जीवाची शुद्धता होईल का? मग आपण तर शुद्धतेकडे जाऊन राहिलेलो आहे. माझं समजा कपडे धुतले, मळले कपडे, गाऱ्यात, आता पावसाळा आहे, गारा लागला, मग मी कपडे धुतो, हो धुतले, आणि परत मी गाऱ्यात ते भरवतो? नाही, त्याची मला काळजी घ्यावी लागेल, मला दक्षता घ्यावी लागेल की हे कपडे पुन्हा त्या गाऱ्यानं भरणार नाही. आणि असा आत्मा हा पहिले शुद्ध होता, त्या परमात्माजवळ असताना हा शुद्ध होता, हा मुक्त होता, हा आनंदी होता, हा प्रसन्न होता. आणि याला या विकारांचे दोष लागले आणि या विकारांच्या दोषामुळे या काम, क्रोध, लोभ, मत्सर याद्वारे तो मलिन झाला. आता अशा मलिन झालेल्याला शुद्ध करण्यासाठी दत्त महाराज
सद्गुरू शिष्याला बोध करतात की बाबा नामस्मरण कर. आता नामस्मरण करणे म्हणजे ते पूर्ण त्या कपड्याची धुलाई करणे, आणि मग तो जो चिखल आहे त्या चिखलात पुन्हा जाऊ नको. त्या चिखलात पुन्हा तू जाताना दक्ष हो, सावध हो, त्याच्यापासून तुझा बचाव कर. आणि म्हणून वाचिक दोष काढण्यासाठी आपल्याला दक्ष करून राहिलेलं आहे, सावध करून राहिलेलं आहे की असे शब्दच निघाले नाही पाहिजे आपल्या जेथून की ज्याने दुसऱ्याचं अंतःकरण दुखेल. आणि म्हणून बघा, संत कबीरानं सुद्धा सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, सर्व समावेशक जर विचार केला तर सर्व ठिकाणी हे अनमोल दत्त महाराजांनी दिलेलं ज्ञान अनेक साधू संतांनी विविध शब्दांना आपल्याला सांगितले. म्हटलेलं आहे, वाणी ऐसी बोलिये मन का आपा खोये. वाणी ऐसी बोलिये कि मन का आपा खोये, औरों को शीतल करे. औरों को म्हणजे सर्वांना, औरों को शीतल करे, आपहू शीतल होय. आपहू शीतल. अशा रीतीनं स्वतः शीतल राहा, शीतल शब्द बोला की ज्या बोलल्यानं समोरच्याला चांगलं वाटेल. आणि अशा रीतीनं असे शब्द, वाचिक दोष ते आपण काढले पाहिजे. आणि त्याच ज्यानं नामस्मरण करतो आपण या जिभेनं, तर बघा त्याच्यात एक सामर्थ्य येते त्या जिभेमध्ये, तुमच्या वाचेमध्ये सामर्थ्य येते. आणि म्हणून जर आपण या जिभेनं जर नाम स्मरण करत आहे तर त्या व्यक्तीनं किती दक्ष असलं पाहिजे. नाही तर त्याचे दोष काढले जर नाही तर तेवढ्या प्रमाणात ते जास्त लागतात. आणि म्हणून इथे गुरु महाराज सावध करत आहे. वाचा रसाळ पाही मन गंगा जळतेही, कल्पना तेही पाही नसे देहात. हो, तर अशी वाणी असली पाहिजे, रसाळ सुमधुर वाणी असली पाहिजे. आणि काय लागते हो सुमधुर बोलायला? आपलं डोकंही शांत राहते आणि समोरच्यालाही चांगलं वाटते. आणि तेच जर तिळपापड करून बोललं, जीवाचा त्रागा करून बोललं, तर समोरच्यालाही राग येते आणि आपल्याला काय म्हणायचं हे त्याला समजत नाही. आणि म्हणून मंजूळ अशी रसाळ वाणी असली पाहिजे, असं दत्त महाराज आपल्याला सांगून राहिलेले आहे. की जसं की गंगेचं पाणी निर्मळ असते, तसं आपलं जे मन आहे हे कल्पना रहित असलं पाहिजे. आपले जे विचार आहेत हे कोणाच्या देहाशी रिलेटेड नसले पाहिजे, त्याला दैहिक दृष्टीनं नाही पाहायला पाहिजे. आणि म्हणून त्याला तो सत्य स्वरूप काय आहे, तो निज स्वरूप काय आहे, हा देह म्हणजे खरा आहे का? नाही. आपण म्हणतो देह नाशिवंत आहे. मग सत्य काय आहे, अविनाश काय आहे? तर आनंद हे अविनाशी आहे. आनंद स्वरूप माझं आहे, मी त्या आनंदाचा कंद आहे. आनंदाचा कंद जे दत्तात्रय महाराज आहे त्यांचा मी अंश आहे, त्यांचा मी वंश आहे. आणि मी कसं बोललं पाहिजे? आणि म्हणून मंजूळ अशी रसाळ वाणी आपली असली पाहिजे. अंतःकरण त्या मनाचं जे शुद्धीकरण आहे ते गंगा जळासारखं पवित्र असलं पाहिजे. आणि आपल्या मनामध्ये कुठल्याही दैहिक भावना नसल्या पाहिजे, आत्मिक अशी भावना असली पाहिजे. या वाचेने जाण असावे सर्वासी लीन, थोर आणि लहान नसावे आपणासी. हो, तर या वाचेने जाणं काय करायला पाहिजे? असावे सर्वांशी लीन. सर्वांच्या ठिकाणी आपण लीनता धरली पाहिजे. थोर आणि लहान नसावे आपणासी. बघा, सत्यबोध परमात्मा सांगून राहिले की आपण म्हणतो की बघ एखादं लहान लेकरू आहे, तो म्हणतो तू लहान आहे, त्याला काय समजते. आणि आपण मोठेल मान दिलाच पाहिजे. हो, मान दिला पाहिजे.
पण हा दिला पाहिजे हे असं म्हटल्यानं नाही मिळणार. तुम्ही आधी शिकवा. मान देणं तर आपण जर लहान असो की थोर असो, सर्वांशी लीनतेने वागलं पाहिजे. म्हणून आपण पूजेत म्हणतो, लीनतेने. लीनतेने घ्या दत्त नाम, मनाचा सोडा सोडा अभिमान. लीनतेने लीनतेने घ्या दत्त नाम, लीनतेने घ्या दत्त नाम. कशासाठी म्हणतात पद? किंवा ती लीनता आपल्या अंगी असली पाहिजे. लहान असो मोठा असो, स्वतःच्या अहंकारात न जगता आपल्याकडून कोणाचं मन नाही दुखवलं पाहिजे, असं लीनतेने आपली वाचा असली पाहिजे, लीनता धरली पाहिजे सर्वांप्रती. ऐसे जे वर्तती तेच गा शुद्ध या जगती, नाही तर फुकट महती वाढवली. बघा, तर फुकट महती वाढवली नाही तर ऐसे जे वर्तती तेच गा शुद्ध या जगती, असं लीनतेने जर आपण वागलो. नाही तर आताच सांगितलं, अहंकार मला काय समजते. 2 ग्रंथाच्या ओवी आपल्याला समजून सांगता येतात, म्हणून याचा अहंकार कशाला बाळगावा. त्याने शुद्धता होणार नाही, त्यानं उलट अशुद्धी होईल. आपलं ज्ञान हे शुद्ध बनवण्यासाठी आहे. हे त्या आत्म्याचं शुद्धीकरण झालंच पाहिजे, तरच मी त्या मोक्षापर्यंत जाऊ शकतो. नाही तर तो मोक्ष तर दूर राहिलो. आणि शुद्धता कधी करणार, तर ती आताच करावी लागेल. आणि अशा रीतीनं ऐसे जे वर्तती तेच गा शुद्ध या जगती, नाही तर फुकट महती वाढवती. किती महती वाढवली तुम्ही, स्वतःचा मोठेपणा कितीही सांगितला, तरी त्याचं काही तरी एक दिवस समोर येते सत्य ते. आणि त्याची जर अशुद्ध असलता असली तर त्याला त्याची अनुभूती होते. आणि म्हणून त्या परमात्माची अनुभूती नाही होत, तर त्या अहंकाराची अनुभूती होते. आणि प्रसंगी त्याच्यासमोर दुःख आल्याशिवाय राहत. महतीसी काय कारण, स्वतःचे हित करून घेण, हेच साधकाचे लक्षण असावे शिष्यराया. हो, तर मग महतीचं काय कारण आहे बघ? कशासाठी केली पाहिजे महती? नाही, स्वतःचे हित करायला पाहिजे. आणि साधकाचं हे लक्षण असलं पाहिजे. शिष्यराया, हे आहे साधकाचं लक्षण. साधक म्हणजे साधून घेणारा, जो साधते. आपल्याला साधायचं आहे, आपण सर्वजण साधक आहोत. आणि दत्त महाराज आपल्याला हे ज्ञान सांगून राहिलेले आहे की हे साधन आता आपल्याला केलं पाहिजे. की आपल्या हिताचं काय आहे, जे हिताचं आहे ते आपण इथे घेतलं पाहिजे.